नमस्कार मैत्रिणींनो. तर अमृता's होम अँड लाईफ चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करते. तर आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे माझं भाड्याच्या घरातील नॉन मॉड्युलर किचन ओटा जो आहे तो मी कसा ऑर्गनाइज केलेला आहे. आता तुम्हाला तर माहितीच आहे की भाड्याच्या घरात जर आपण राहत असेल तर भाड्याच्या घरामध्ये खूप प्रॉब्लेम्स आपल्याला फेस करावे लागतात. जसं की आपण भिंतींना ड्रिल करू शकत नाही किंवा फर्निचर करू शकत नाही. खूप गोष्टी आपल्याला ज्या असतात त्या आपल्याला प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात. आता त्या प्रॉब्लेम्सला हे करून पाठीमागे टाकून आपण आपलं घर कसं ऑर्गनाइज करू शकतो किंवा मी माझं किचन कसं ऑर्गनाइज केले आहे ते मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर चला सुरुवातीला मी माझं किचन ओटा केवढा आहे म्हणजे किती मोठा आहे आणि कसा आहे ते मी तुम्हाला दाखवते आणि त्यानंतर मी माझा किचन ओटा कसा ऑर्गनाइज केला आहे ते पण मी तुम्हाला दाखवते. तर चला सुरू करते. तर हे आहे माझं किचन. आता किचनचा जो स्लॅब आहे तो एवढा असा आहे. आता तुम्ही आता फक्त याच्यावरती एक शेगडी आणि इथे एक थोडंसं छोटंसं मी ऑर्गनायझर ठेवलेला आहे आणि इकडच्या साईडला माठ. तर एवढासा छोटासा माझा किचन ओटा आहे. तुम्ही जर एक खाली पाहिलं तर खालीही काहीच नाही म्हणजे डब्बे ठेवण्यासाठी किंवा काही कप्पे वगैरे करण्यासाठी म्हणजे काहीच नाही आहे इथं दिलेलं. मी फक्त खाली ओट्याच्या खाली माझी फक्त गॅसचा सिलेंडर आणि एक चौरंग माझ्याकडे जो आहे तो ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती माझं तेलाचं कॅन असतं आणि कधीतरी मग जी जाळी आपली भांड्याची जाळी वगैरे असते तर ती खाली ठेवलेली असते. तर अशा पद्धतीने मी खाली काहीच ठेवत नाही कारण खाली जर काही ठेवलं तर ते खूप पसारा दिसतो. त्यासाठी मी खाली काही आणि आता इथलं दाखवते मी तुम्हाला. इथं मी कसं ऑर्गनाइज केलेलं आहे कारण हे जे आहे ना तर ते मी इकडून व्हिडिओ घेते त्यावेळी हा एरिया पूर्ण माझ्या व्हिडिओमध्ये दिसत असतो. तर हे मी तुम्हाला आता दाखवते आणि कुठून मी ऑर्डर केलेलं आहे किंवा त्याच्या सर्वांच्या ज्या गोष्टी आहेत ऑर्गनायझर जे आहेत त्याच्या लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. तर तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही तिथून ऑर्डरही करू शकता. तर चला मी दाखवते तुम्हाला. सर्वात आधी आता हे जे प्लांट म्हणजे आर्टिफिशियल प्लांट आहे हे तर हे मी मिशोवरून घेतलेलं आहे. खूप जास्त महागही नाही. फक्त मी हे डेकोरेशनसाठी वापरत असते. अशा पद्धतीने हे आहे आणि खूप छान लुक येतो यांच्यामुळे. आता त्याच्यानंतरच हे शेजारी जे आहेत तर हे ऑर्गनायझर्स आहेत 2 आणि त्याच्याबरोबरच हे असे 2 हे स्टिकर्स आलेले आहेत. त्याच्यामध्ये हे जे स्टिकर्स आहेत तर ते आपण भिंतीला स्टिक करून ऑर्गनाइज करू शकतो. तर अशा पद्धतीने मी हे 2 ऑर्गनायझर्स इथे ओट्यावरती लावलेले आहेत आणि त्याच्यावरती फक्त मी ग्लास वगैरे ठेवत असते. आणि याच्या खाली असे त्या ऑर्गनायझर्सला असे हुक आहेत. तर त्याच्यामध्ये हे जे माझे चमचे आता तुम्ही पाहू शकताय जे काही आहे हँग करू शकते तर ते मी याच्यामध्ये ठेवलं आणि दुसऱ्या बाजूला आहेत ते माझे कप वगैरे जे असतात ना तर मी तिथं अडकवत असते कप. कारण कप आणि हे चमचे ठेवण्यासाठी माझ्याकडे दुसरी कोणतीच जागा नाही आहे. त्याच्यामुळे मी हे इथं माझं व्यवस्थित बसून जातं आणि जेवण वगैरे बनवताना पण मला इझिली ते घ्यायला पण येतं इथून. आता त्याच्यानंतरच हे एक अडकवलेलं आहे. हे पण मी फक्त किचन ऑर्गनाइज म्हणजे किचन छान दिसावं व्हिडिओमध्ये व्यवस्थित यावं त्यासाठी मी तो एक अडकवलेला आहे. त्याच्याबरोबर ते स्टिकर पण आलं होतं त्यालाच मी हँग करून दिलेलं आहे. आता याच्यानंतर आणखी एक आहे. हे एक इथं स्टिकर लावलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये हे जे आपल्या स्टँड असतात गरम कढई तवा असेल तर ते ठेवण्यासाठीच्या ज्या स्टँड असतात तर तिथे मी ते ठेवून देते. आता त्याच्यानंतरच हा एक ऑर्गनायझर आहे. स्टीलचं छोटंसं रॅक आहे. आता याच्यामध्ये ना हे जे रॅक आहे तर याच्यामध्ये मी म्हणजे मला जेवण बनवताना लागणारे मसाले मीठ असेल मसाला असेल तेलाची बॉटल चमचे तर ह्या सर्व गोष्टी मी याच्यामध्ये ठेवलेल्या आहेत. आणि ह्या ज्या भरण्या वगैरे आहेत तर त्याही मी ऑनलाईनच घेतलेल्या आहेत आणि खूप छान आहेत आणि काचेच्या आहेत. क्वालिटी पण खूप छान आहे. आता ह्या ज्या चिनी मातीच्या 2 भरण्या आहेत त्याच्यामध्ये तिखट आणि मीठ आहे. तर या 2 मी फक्त ऑफलाईन म्हणजे दुकानात वगैरे घेतलेल्या आहेत. आता ही तेलाची बॉटल आहे तर ही तेलाची बॉटल पण मी
ऑनलाईनच घेतलेले आहे. आणि इथे एक छोटंसं स्टँड आहे ज्याच्यामध्ये मी चमचे वगैरे ठेवत असते. अशा पद्धतीने मला इथून पटकन ते ॲक्सेसिबल आहे, त्याच्यामुळे इथेच मी ठेवलेलं आहे. आता तुम्ही पाहू शकता हे छोट्याशा भरण्या आहेत. आता ह्या ज्या आहेत तर या सर्व ह्याच्या कॉफीच्या वगैरे भरण्या आहेत आणि काचेच्या आहेत. खूप छान वाटतात. या आपण विकत घेण्याची काही गरज पडत नाही आपल्याला. जर आपल्या घरामध्ये असतील तर आपण कधी कधी या भरण्या फेकून देतो, पण याचा आपण खूप छान यूज करू शकतो. आता त्याच्या शेजारीच मी हा एक छोटासा सिरॅमिकचा पॉट ठेवलेला आहे. आता हे फ्लावर आहे, ते फ्लावर त्याच्यामध्ये ठेवते. आता हे फ्लावर एवढं काही जास्त चांगलं वाटत नाही याच्यामध्ये, तरी पण मी ते ठेवलेलं आहे. बघू आता मी नेक्स्ट टाइम याच्यासाठी वेगळं फ्लावर म्हणजे बुके आणायचं चाललंय माझं, आर्टिफिशियल फ्लावर्स. आता याच्यानंतर हा एक कोपरा माझा इथे ऑर्गनाईज करून झालेला आहे. आता इथे आहे माझी गॅसची शेगडी. आता गॅसच्या शेगडीनंतर इथं थोडासा स्पेस राहतो आणि लगेचच वॉश बेसिनचा एरिया सुरू होतं. तर वॉश बेसिनच्या इथे पण माझं जास्त काही सामान नसतं. एक वायपर असतो, तो पण हे वरती मी अडकवलेला असतो, आणि एक खाली आहे तो साबणचा सोप केस आहे. तर हा सोप केस पण मी फ्लिपकार्टवरून घेतलेला आहे. आपण उगीच एखाद्या प्लास्टिकच्या वगैरे म्हणजे डब्यामध्ये वगैरे साबण ठेवतो आणि ते खरंच खूप घाण दिसतं, आणि बघायला गेलं तर ते आपल्याला अजिबात चांगलं वाटत नाही, किंवा त्याच्यामुळे आपल्या कट्ट्याचा पण पूर्णच लुक चेंज होऊन जातो. तर असं न करता मी हा एक 150 रुपयांचं पर्यंत याची किंमत असेल तर हा ऑर्गनायझर मी घेतलेला आहे. त्याच्यानंतरच हा वायपर इथे अडकवलेला असतो, आणि हा आहे माझा फिल्टर. तर हा फिल्टर आम्हाला घरमालकांकडूनच मिळालेला आहे. तर असा इथे हा वरतीच ठेवलेला आहे त्यांनी. आणि नंतरच इथं थोडीशी जागा आहे वॉश बेसिन नंतर, तर तिथे माझा पाण्याचा माठ ठेवलेला असतो. आता एक उन्हाळा सुरू होता त्यावेळी मी वापरत होते. त्याच्यानंतर मी एक स्टीलचं भांडं ठेवते, ते मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये कधीतरी दाखवेन. आणि इथेच एक खिडकी आहे किचनला. तर त्या खिडकीमध्ये मी फक्त हा माझा जो दगडी खलबत्ता आहे, तर हा दगडी खलबत्ता आणि हे एक छोटंसं मनी प्लांटचं पॉट ठेवलेलं आहे. खूप छान मनी प्लांट आहे, ग्रो झालेला आहे. आणि ह्या माठाच्याच वरती मी इथे एक हे ऑर्गनायझर लावलेलं आहे. तर या ऑर्गनायझरवरती एक बॉक्स आहे. तर या बॉक्समध्ये मी भांडी घासण्यासाठी माझे जे साबण घासणी वगैरे आहे तर ते मी सगळं याच्यामध्ये ठेवत असते. आता इथे एक छोटीशी डेटॉलची एक बॉटल आहे ती ठेवलेली आहे, आणि एक स्टीलची बॉटल जी जुनी झालेली आहे मी वापरत नाही ती तिथे त्याच्यावरती ठेवून दिले. आणि एक छोटंसं आर्टिफिशियल प्लांट पण तिथे ठेवलेलं आहे. तर अशा पद्धतीने मी माझं किचन ओटा ऑर्गनाईज केलेला आहे. तर तुम्हाला हे माझं ऑर्गनायझेशन कसं वाटलं ते मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला कोणत्या ह्याच्यातलं प्रोडक्ट घ्यायचं असेल, ऑर्गनायझर्स वगैरे ऑर्डर करायचे असतील तर त्या सर्वांच्या लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तुम्ही तिथून नक्कीच ऑर्डर करू शकता. मी हा एक माईक वापरते. या माईक बद्दल पण मला खूप जणांनी विचारलं की तर घेतलेला आहे. खूप कमी किंमत आहे याची, मला वाटते 250 रुपयांपर्यंत हा मला माईक मिळाला होता. तर याची पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. जर तुम्हाला हवा असेल तर घेऊ शकता. आता मी खूप दिवस झालं म्हणजे 6 महिने झालं, 5-6 महिने झाले मी यूज करते, पण आणखी तर काहीच प्रॉब्लेम आलेला नाही. आणि व्यवस्थित त्याने आवाज पण व्यवस्थित रेकॉर्ड होतो. खूप छान क्वालिटी पण आहे याची, आणि एकदम आपल्याला परवडेल अशा किमतीमध्ये आहे. याची पण लिंक देते, जर हवं असेल तर तुम्ही तिथून ऑर्डर करू शकता. तर माझं किचन जे ऑर्गनाईज केलेलं आहे ते मी तुम्हाला कसं वाटलं ते मला नक्कीच कमेंट करून सांगा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.